You're my pumpkin, pumpkin. Hello, honey bunny. I'm your dumpling, dumpling. Hello, honey bunny. Feeling something, something. Hello, honey bunny, topo, topo. You're my pumpkin, pumpkin. Hello, honey bunny. I'm your dumpling, dumpling. Hello, honey bunny. Feeling something, something. Hello, honey bunny, topo, topo. जहाँ है दम वहाँ है हम. या बोधवाक्याने सुरू झालेल्या आमच्या गोची ग्रुपच्या कार्यकारिणीचे सभेमध्ये आज आपल्या सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. बिनधास्त आणि गोड उपक्रमासाठीच आमचा हा गोची ग्रुप निर्माण झालेला आहे. म्हणजे अगदी खऱ्या गाढवाला शेपटी लावण्यापासून ते खऱ्या नवऱ्याला शेपटी लावण्यापर्यंत हे सर्व साहसी आणि धाडसी उपक्रम आम्ही नेहमी करत असतो. आजही आम्ही एक असाच जीवघेणा चित्तथरारक पण मनोरंजक असा खेळ खेळणार आहोत. खाली घे खाली खाली घे. जहाँ है दम वहाँ है हम. या बोधवाक्याने सुरू झालेल्या आमच्या गोचिड ग्रुपच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. बिनधास्त आणि गोड उपक्रमासाठीच आमचा हा गोचिड ग्रुप निर्माण झालेला आहे. म्हणजे अगदी खऱ्या गाढवाला शेपटी लावण्यापासून ते खऱ्या नवऱ्याला शेपटी लावण्यापर्यंत हे सर्व साहसी आणि धाडसी उपक्रम आम्ही नेहमी करत असतो. आजही आम्ही असाच एक जीवघेणा चित्तथरारक पण तरीही मनोरंजक असा खेळ खेळणार आहोत. या खेळाला परवानगी दिल्याबद्दल संयोजन समितीचे मी आभार मानते. सुरुवात आता मी सगळ्यांची ओळख करून देते. सुरुवात मी माझ्यापासूनच करते. मी दीपा प्रकाश अंधारे. मी मंजुळा यमन कैसुरे. मी सुनैना नयन सकडे. मी श्रुती कर्णबहिरे. आणि मी सोनाली कांचन कथले. वा, छान. आता आम्ही खेळाला सुरुवात करत आहोत तुमच्या सर्वांच्या साक्षीने. सर्वप्रथम प्रत्येकीने आपल्या जीवनात घडलेली अगदी अलीकडच्या काळामध्ये एक घटना सांगायची आहे जी लक्षणीय आणि महत्त्वाची असेल. चला, कोण सुरुवात करते? सगळ्यात सांग बरं. पण थोडक्यात सांगायची आहे ना. थोडक्यातच सांगते. कालचा दिवस की नाही माझ्यासाठी अगदी सुवर्णदिन होता बरं का. काल मला PBG ज्वेलर्स मध्ये सोन्याची भिशी लागली. चक्क 1 तोळ्याचा सोन्याचा हार, तोही माझ्या आवडीचा आणि माझ्या निवडीचा. सोन्याचा हार मिळवण्याचे जे काही स्वप्न आहे ना माझं, ते आता पूर्ण होणार आहे. आणि हा, त्यांची ना होम डिलिव्हरी सुद्धा आहे बरं का. कदाचित उद्याच हा घरी मिळेल मला. आणि ही गोष्ट माझ्या घरच्यांना कोणालाच माहित नाहीये. अगदी तिथे बसलेल्या माझ्या नवऱ्याला पण माहित नाहीये. माझ्या सासूबाई काल रिटायर्ड झाल्या आणि त्यांचे काय बरं झालं माहिती नाही. एरवी नाक मुरडणाऱ्या आता मला येता जाता माझी स्तुती करता येते आणि कामात सुद्धा मदत करत आहेत. हे सगळं बघून घरातले सगळे अवाक झाले. सगळ्यांना एकच प्रश्न पडला, खरंच सूर्य पश्चिमेला उगवला की काय?
तुमच्याकडे अखेर गंगेत घोडं नादं. घोडं अगं घोडं कधी घ्यायचं तू आणि 2 BHK फ्लॅट मध्ये ठेवलंयस कुठे? ऐका का जरा, माझ्या मुलाचं सईचं लग्न ठरलंय. मुलगी जरा काळी सावळीच आहे, पण मेकअप मी घेऊ सावरून. मुलीकडचे तर ना मुलाला घर जावई हो म्हणत होते, पण मुलगा कुठे तयार घर जावई व्हायला. म्हणजे बघा ना, प्रेम चालू, पण लग्न म्हटलं की कोर्टाची तारीख. शेवटी आम्हीच ठरवलं त्यांच्या ट्विन बंगल्यामध्ये राहायला जायचं. लग्न म्हणजे ऍडजस्टमेंटच ना. खरंच आहे गं बाई, लग्न म्हणजे ऍडजस्टमेंटच. पण आता आम्ही अगदी खऱ्यातल्या खेळाला प्रारंभ करणार आहे बरं का. चला, या बॉक्समध्ये सगळ्यांनी आपापले मोबाईल फोन ठेवायचे आहेत. काहीतरी आणत असतेस बरं का प्रत्येक वेळी. कशाला द्यायचा? काय करणार आहेस काय? माझा नवीनच आहे. नवीन काहीतरी आणत असतेस. आता पहिल्या तिघींनी म्हणजे मंजुळा, अश्विनी आणि सोनाली, तुम्ही तिघींनी प्रत्येकी एक फोन घ्यायचा आहे, पण स्वतःचा सोबत. हे माझा नाही आहे. जसं मिलिटरीतल्या व्यक्तीला एक खून माफ असतो असं म्हणतात, तसं तुमच्या हातात असलेल्या फोनमधला एक फोन तुम्हाला माफ. तुमचा फोन असेल ती तुम्हाला लॉक उघडून देईनच. चला, फोन करताय सुरुवात. हे हा फोन कोणाचा आहे का? अगं हे, तो माझा फोन आहे. आणि काय? हा, मग काय उघडून? हे काय? त्याचं सापडेल ना मला. पासवर्ड? हा. असं कसं नाटक नको करू. पेमेंट कसं यायचंय? काय करणार आहे? काय करणार आहेस का? बघ ना आता. हा पहिला फोन कोणाचा? पिंकीची ज्वेलर्स. आता काय ऐकत नाहीस तू? अगं नेटवर्क शोधते गं, रेंज नाही आहे. हा. हॅलो, पिंकीची ज्वेलर्स. हो हो, मी सोनाली बोलतेय. हो, तीच जिला तुम्ही सोन्याचा हार घरपोच आणून देणार आहे ती. हां हां, नंतर करा. हो हां, एक मोठा बदल झालाय, तो लिहून घ्या. हां, आमचा पत्ता बदललाय. हां हां, लिहून घ्या. हो, आमचं घर मालकांशी मोठं भांडण झालं. हो, काय? भांडण सोडवण्याची सर्व्हिस देत आहे? नको आम्हाला. तेवढा सोन्याचा हार द्या. हा, आणि बदललेला पत्ता लिहून घ्या. हा, 313 श्रीकृष्ण अपार्टमेंट. हा, सेक्टर 12 भीमनगर. हा, तुम्ही किती वाजता येताय? 11 वाजता? या लवकर या. अगं शहाणी, हा तुझ्या घरचा पत्ता आहे. हो, मग आता 1 वर्ष झालं तुला घरी बोलवते, येतेस कुठे? आता कशी येशील? मग असं बोलशील. बघा, त्याच्यानंतर माझ्या हातात कोणाचा फोन आहे तुम्ही सांगा. हे आहे ना? बघू. हा, तुझा आहे ना? हो, हो, हा, माझा. माझा. तू दे. उघडू दे चल. हे काय काय? भाजले माझ्या पोटाला? मग हे काय? फिंगरप्रिंट बदलल्या. फिंगरप्रिंट बदलू दे. पासवर्ड नाही. उघडला पेला. घे. उघडला. काय करणार आहेस? पहिला फोन कोणाचा आहे? कैलाशी. कैलाशी नाव कोणाचा नंबर सेव्ह आहे? माझ्या सासूचा. अरे वा. चला, पहिला नंबर सासूबाईचा. हॅलो हॅलो, अहो काय कालपासून सुनबाई करताय? अहो तुमचा मानभरीपणा मला चांगला माहितीये. अहो मलाच काय
हो हो, परवा मी पाहिलं ना सेंड ऑफच्या पार्टीमध्ये तुमचा स्टाफ अगदी मानेवरचं भूत उतरल्यासारखा खुश होता. आणि तो तुमचा मुलगा पक्का बैल आहे, बैल, पक्का मम्माज बॉय. काय अहो, मी पूर्ण शुद्धीवर आहे. 2 पेग प्यायल्यावर तुम्हाला काही नाही होत, मला काय होणार आहे? हा? ठेवू फोन? ठेवते. काय येता इकडे? या मी वाटत पाहते. पाहिजे तुझे तुझ्या सासूबाई येताय. आता तुझ्यामुळे माझ्या सासूबाई कमरेला पदर पुसून येतील इकडं आणि येणाऱ्या प्रत्येकाला सांगतील आणि इथं येऊन माझं पाणी पण करतील तुझ्यामुळे. बघू आल्या काय हो. होतं ते. काय चाललंय? मंजूळा कोणाचा फोन आलाय? हा डबडा पण कोणाचा आहे? डबडा कुठं आहे ग? जरा जुना झाला एवढंच. ठीक आहे, ओपन करून दे. हे दे की ओपन करून. अच्छा, या मंजूच्या आई कोण ग? अगं आमच्या विहिरीत अच्छा, अनुताई. हॅलो अनुताई, अहो तुम्हाला काय वाटलं माझ्या सोल्यासारख्या सणीबरोबर प्रेमाचं नाटक केल्याने तर तुमच्या कोळशाच्या काळ्या असणाऱ्या मुलीला आम्ही करून घेऊ? अरे काय कुठल्या स्वप्नात वापरतात तुम्ही? घरात आशा आहेत की नाही तुमच्या? त्यात तुम्ही पहा आणि तुमच्या मुलीला पण दाखवा, म्हणजे तिला कळेल खान तशी माती. मिठाईची ऑर्डर दिली आहे. नाही वाटा काढणीला. लग्न कसलं लग्न? विसरा लग्न. तू काय हॉल जवळच आहे, येत आहे. या म्हणजे आमच्या ग्रुपलाही कळेल काजळापेक्षा काळं काय असतं ते. या अब आ रहा है कहाणी में ट्विस्ट. चला, ज्यांचे फोन फ्री झाले आहेत ते सोडून उरलेले फोन कोणाचे त्याने घ्या बरं फटाफट. अरे हो का? आणि आपल्याला ज्या व्यक्तीला फोन द्यायचा आहे त्या व्यक्तीला द्यायचा, पण आधी स्वतःची कथा मात्र सांगायला विसरायचं नाही. हा सोन्याला तू सांगतेस का पहिल्यांदा? सांगू का आता घरी? माझी ना गोष्टच जरा वेगळी आहे. काय सांगू, आमच्या ह्यांच्या कंपनीत ना एक नवीन बाई जॉईन झाली आहे. चांगली नखरे, गोड, गोरी, देखणी, सारखी गुलुगुलू करत असते असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल हे मला कसं कळलं? अहो यांचा मित्र त्यानं सांगितलं मला. मी ह्यांना विचारायचा प्रयत्न केला, पण टाकाच तू लागू देतील तर शपथ. मला ना नक्की खात्री आहे या दोघांचं ना काहीतरी फ्लर्टिंग चालू आहे. ते नको का बाई, तूच एकात एक व्हायचं. अगं तिचा नवरा माझ्याच हाताखाली LIC काम करतो, तरी बयाचे उद्योग बघ. नाव काय चंडकी. हॅलो मोना डार्लिंग, ही चंडकी. कशी आहेस? अगं मी सून आहे ना, तुझी प्रौढ मित्राची बायको. अगं आई माझं आई. आता पुढच्या महिन्यात काय आहे? राखी पौर्णिमा. त्या दिवशी काय करायचं? मुक्काट्याने आमच्या घरी यायचं आणि यांना राखी बांधायची. नाही तर मी तुमच्या ऑफिसात येईल आणि सगळ्यांसमोर तुला यांना राखी बांधायला सांगेल. आणखीन एक लक्षात ठेवा, तुझा नवरा LIC माझ्याच हाताखाली काम करतो. काय आत्ताच येते? ये, तुझी चांगली खना नारळाने मोठी भरते बघ. लोकेशन हो लगेच. चंडी येते. चला नेक्स्ट कोण आहे? अच्छा, आम्हीच आहे का? माझी कथा किती एकदम निराळीच आहे बरं का. मी एका दुकानात गेले, तिथे मला छोटी
छोटीशी पर्स सापडली. पर्समध्ये एक प्रिस्क्रिप्शन होतं म्हणून लगेच मेडिकलमध्ये गेले. त्याला विचारलं, अरे दादा हे औषध कशावर चालेल? त्यांनी सांगितलं ऑपरेशन झाल्यानंतर घ्यायच्या या महत्वाच्या गोळ्या आहेत म्हणून. कशी धडपडत हॉस्पिटलमध्ये गेले, पेशंटचं नाव घेतलं, पत्ता घेतला आणि त्या पत्त्यावर गेले सुद्धा. तिथे गेल्यावर एक म्हातारी आजी होती. तिला त्यांनी प्रिस्क्रिप्शन दिलं. तिला इतका आनंद झाला की नाही, तिने मला अगदी मनापासून आशीर्वाद दिले. मला पण खूप छान वाटतं बरं का. छान वाटलं ना? हो, चल, हो. आपण ते आजींचे आभार मानूया हो, ते. तुला एवढी छान संधी दिली ना. काय नाव आहे? आंबे कापू म्हणून सांगितलं. सापडलं. हॅलो, नमस्कार नमस्कार. मी हा नाही का तुम्हाला परवा प्रिस्क्रिप्शन आणून दिलं, बरं नव्हतं बघा तुम्हाला. अच्छा, आलात का घरी तुम्ही? कशी आहे तब्येत आता तुमची? पथ्य पाणी पाळत जा बरं. नाही म्हणजे मी प्रिस्क्रिप्शन वेळेवर आणून दिलं म्हणून जीव वाचला तुमचा. हा काय मुलाला बोलते काय? तो पण बहुतेक थँक्यू म्हणणार आहे. हा बोला ना. हो मीच ती तुमच्या आईचं प्रिस्क्रिप्शन आणून दिलं बघा म्हणून जीव वाचला त्यांचा. नाही तर काय झालं असतं या कल्पनेनं सुद्धा माझ्या अंगावर शहारे येतात ग बाई. काय बोलायची थांब. काय तुम्ही काय म्हणताय? साध्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या होत्या त्या. तिला नसतं तरी चाललं. नाही ठेवा ठेवा, तुम्ही पण ठेवा, मी पण ठेवते. माझं रक्त पातळ होईल नाही आता तुझा नंबर आहे. हे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे. मला माझ्या बिझनेससाठी लोन हवं होतं. लोन हवं होतं ना बिझनेससाठी. त्यासाठी ढीगभर कागदपत्र, ना हरकत प्रमाणपत्र आणि त्या बँकेच्या 50-60 चक्रा मारल्यानंतर अखेर माझं 10 लाखाचं लोन मंजूर झालं. मी उधारीवर माझा पुढचा बिझनेस सुद्धा सुरू केला होता. आता मला असं वाटतंय की स्वप्नपूर्तीकडे ना माझी वाटचाल होतीये. आणि ह्या सगळ्यासाठी माहितीये मी त्या अधिकाऱ्याच्या बँकांना म्हणजे ते अधिकारी होते ना बँकेतले, त्यांना खाऊ सुद्धा घातलं होतं. काय ते मला ते बरं मी बोलते त्या PNC बँक म्हणून होतं. माझा रेफरन्स द्या. PNC बँक. हॅलो 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 PNC बँक लोन विभाग. हा मी श्रुती बोलतेय. हो तिला तुम्ही 10 लाखाचं लोन मंजूर केलंय. पण नको आहे का ते मला? काय का? अहो माझा मुलगा पाठवतोय परदेशातून ते पैसे. मला का? तिथे त्याला 4% मिळणार आहे. त्या दराने देणार आहे का तुम्ही? नाही ना? मग लोनचं घाला त्या लोनच्या फाईलचं. पण त्याचं KYC मात्र काढून ठेवा हा. काय? तुम्हाला आणि तुमच्या बँकेला कोपरापासून नमस्कार. काय गं माझं लोन? ए मला काहीतरी मेसेज येतोय. अरे हा मेसेज येतोय. गेल्या 2 तासापासून आपल्या विभागातील मोबाईल टॉवर्स तांत्रिक कारणाने बंद होते. गैरसोयीबद्दल दिलगीर आभार. तो हार आता माझ्याकडेच येणार. वाचले मी. माझी सासूबाई येणार नाही आता इकडे. अगं, पण माझ्या नवऱ्याच्या फरटीने काय? आणि आता पार्टी. तिला हार मिळणार. हो, तुझ्याकडे. चला नाही करू. पण त्याआधी एक सेल्फी.
उभंच नाही राहिलं. आता नंतर बरोबर ते झालं की